नमस्कार. मी शेखर नानसकर. लहानपणापासून मुंग्या हा विषय सगळ्यांशी संबंधित असतो. लहानपणी आपल्याला खूप मुंग्या पाहायला मिळतात. पूर्वी वाड्यांमध्ये खूप मुंग्या असायच्या, घरांमध्ये मुंग्या असायच्या. कुठल्याही भागामध्ये आपण गेलं निसर्गाच्या तरी मुंग्या असतातच. त्यामुळे मुंग्या आपल्याला लहानपणापासून परिचित आहेत. त्यात काही काळ्या मुंग्या असायच्या, काही लाल मुंग्या असायच्या. लाल मुंग्या आपल्याला चावायच्या, काळ्या मुंग्या चावायच्या नाहीत. त्यामुळे त्यांना चावऱ्या आणि धावऱ्या असे दोन भाग त्यांचे असायचे. या मुंग्यांचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे विवर अँट्स आहेत किंवा विणकर मुंग्या आहेत. त्यानंतर फायर अँट्स आहेत, म्हणजे अगदी आग करणाऱ्या चावणाऱ्या मुंग्या आहेत. त्यानंतर ट्री अँट्स आहेत, म्हणजे झाडावर राहणाऱ्या मुंग्या आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या मुंग्या या आपल्या आसपास असतात. त्यातल्या काही मुंग्या या फक्त जंगलांच्या आसपास आढळतात. आजचा आपला विषय तोच आहे, गडमुंग्या. आता गडमुंग्या म्हणजे काय? अनेक मुंग्या आहेत अशा आहेत की ज्या स्वतःचं घर बांधतात. मग ते घर विविध प्रकारचं असतं. काही वेळा वाळूमध्ये घर असतं, काही वेळा पानांमध्ये घर केलेलं असतं, काही वेळा फांद्यांमध्ये घर केलेलं असतं, काही वेळा बाबळीच्या काट्यांमध्ये घर करतात. या ज्या मुंग्या आहेत, गडमुंग्या, या जमिनीवरच घर करतात. सहसा महाराष्ट्राच्या जिथे जास्तीत जास्त रेनफॉल आहे अशा भागामध्ये या मुंग्या आढळतात. म्हणजे महाबळेश्वर म्हणा किंवा माथेरान म्हणा किंवा भीमाशंकर म्हणा किंवा पश्चिम घाट, या पश्चिम घाटावर या मुंग्या आढळतात. आणि यांचं जे वारूळ असतं, मुंग्याच्या घरट्याला वारूळ म्हणतात, हे वारूळ विशिष्ट असतं. एखादा गड बांधावा तसे तरी त्याला तट बांधलेले असतात. सहसा ही वारूळ जंगलामध्ये सापडतात, शहरामध्ये नाही मिळत. जंगलामध्ये उताराची जी ठिकाणं असतात ते उताराच्या ठिकाणी वारूळ सापडतात. याचं कारण असं, मुख्यतः हे वारूळ त्याचं असं बांधण्याचं कारण असं असतं, या मुंग्या ज्या भागातल्या आहेत तो हेवी रेनफॉलचा भाग आहे, जास्त पाऊस पडतो. त्या पावसाचं पाणी जर त्या बिळात शिरलं तर त्यांचं आतलं ठेवलेलं सगळं नष्ट होऊ शकतं, त्यांचं घर नष्ट होऊ शकतं. कारण एक एक मुंग्यांची वसाहत म्हणजे हजारो लाखो मुंग्यांची वसाहत असते. आणि त्याच्यामध्ये आत ठेवलेल्या गोष्टी वगैरे पुढचा विषय आहेच आहे. पण उतारावर अशा ठिकाणी मानतात की ज्या ठिकाणून पाणी हे एकाच दिशेने त्या वारुळाकडे येतं. त्या वारुळाची रचना अशी केलेली असते, त्या मध्यभागी एक भोक असतं आणि त्या भोकाच्या बाजूला अनेक प्रकारचे तट त्यांनी तयार केलेले असतात. या तटांचं कारण असं असतं की वरून वाहत येणारं पाणी काहीही झालं तरी त्या भोकापर्यंत पोहोचत नाही. कितीही जोरदार पाऊस होऊ दे, काही होऊ दे. त्यामुळे या भोकाची विशिष्ट रचना, वारुळाची विशिष्ट रचना असते. 1, 2, 3, 4, 5, कधी कधी 7 सुद्धा लेयर्स तटाचे असे त्या वारुळाच्या भोवती असतात. आणि मध्यभागी जे असतं भोग त्याच्यामधनं आतमध्ये ऍक्च्युली ते वारुळ असतं. या वारुळामध्ये अनेक कप्पे असतात. आता मुंग्यांचा डिटेल विषय आपण घेणारच आहोत पुढच्या कशा तरी भागामध्ये. पण मुख्यतः ही जे कप्पे केलेले असतात, या कप्प्यांमध्ये निराळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. या ज्या मुंग्या आहेत, गडमुंग्या, यांचं खाद्य म्हणजे मुख्यतः बिया असतात. जंगलात अनेक प्रकारच्या गवताच्या वगैरे बिया गोळा करतात छोट्या छोट्या, आणि ते बिया त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. मुख्यतः पावसाळ्याचे जे 4 महिने असतात, हे 4 महिने खरं तर अवघड असतात. कारण या काळामध्ये खाद्याची उपलब्धता नसते. जर खूप जोरात पाऊस झाला तर मुंग्या वाहून जाऊ शकतात, त्यामुळे त्यांच्या जीवालाही धोका असतो. त्या वसाहतीपासून लांब जाऊ शकतात आपल्या. आणि त्यामुळे पावसाळ्याचे 4 महिने शक्यतो घराबाहेर न पडता घराच्या आसपासच पाऊस थांबला की जवळच काहीतरी घेऊन येणं, पुन्हा त्या बेळात शिरून आत बसून राहणं, असं त्याचं भाग असतो. दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या वारुळ असतं, या वारुळाचं दुसरं टोक जे असतं, हे टोक त्यांनी अशा ठिकाणी आणलेलं असतं की जिथनं वारा आत येईल. आणि हा वारा म्हणजे हे जे टोक असतं, त्या टोकाचं जे भोक असतं ते कुठेतरी ओपनवर असतं. आणि त्या भोकाचा जो डायमीटर आहे किंवा त्या भोकाचा आकार जो आहे तो मुंग्या कमी जास्त करतात. कमी केला की जास्त गार वारा येतो, तो वाढवला की कमी गार वारा आत येतो. आणि त्यामुळे त्या वारुळाच्या आतलं टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर मेंटेन राहतं. अत्यंत कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. अर्थात तुम्हाला माझ्या त्या मुंग्यांच्या भागात सांगेनच मी की मुंग्यांमध्ये काही भाग असतात. मुख्य म्हणजे राणी मुंगी असते, त्यानंतर कामकरी मुंग्या असतात, नर मुंग्या असतात आणि सैनिक मुंग्या असतात. त्यापैकी कामकरी मुंग्यांचं काम असतं. कामकरी मुंग्या वारूळ बांधल्यापासून, म्हणजे वारूळ कशापासून बांधतात
तर बारीक बारीक रेतीचे कण त्याच्यात लाळ मिसळून त्याचं वारुळ बांधतात. किती अवघड असेल विचार करा. मुंगीसारखा छोटा प्राणी पण अख्खं ते वारुळ ते बांधून काढतात. दिवसाचे रात्र 24 तास त्या काम करतात. म्हणजे मुंगी झोपलेली कोणी पाहिली मला माहित नाही. मुंग्या झोपतात का माहित नाही. तेव्हा काही काही जण असं म्हणतात की मुंग्या थोडंसं झोपतात बसल्या बसल्या, पण बाकी कायमस्वरूपी काम हे त्यांचं चालू असतं. आणि ह्याच्यामध्ये अशा प्रकारची वारुळ मेंटेन करणं हे भयंकर महत्वाचं असतं. म्हणजे पाऊस जर जोरात पडला तर ज्या भागातून पाऊस येतोय त्याचं पाणी येते, हे पाणी त्या वारुळात शिरणार नाही याची व्यवस्था करणं. त्यानंतर जर उन्हाळा असेल की त्यानंतर ऊन पडलं, टेम्परेचर वाढायला लागलं, तर आतमध्ये येणारा वारा हा गार राहील आणि त्यामुळे आतलं टेम्परेचर कॉन्स्टंट राहील. याचं कारण असं की त्या वारुळामध्ये त्यांनी आपली अंडी ठेवलेली असतात. त्या अंडीतनं बाहेर आलेल्या ज्या आळ्या असतात त्याही त्याच्या एका कप्प्यावर ठेवलेल्या असतात. त्या आळ्या अतिशय खादाड असतात. तुम्हाला मागच्या ह्याच्यात मी सांगितलंय का की आळी स्वरूप कीटकांमध्ये मुख्यतः आळी या त्यांच्या स्टेजमध्ये सगळ्यात जास्त खाल्लं जातं. तर या आळ्यांना खायला घालायचं जे खाद्य असतं ते त्यांनी एका भागात ठेवलेलं असतं आणि या कामकरी मुंग्या ते खाद्य आणून त्या आळ्यांना खायला घालतात. आळ्यांच्या पिल्लांना म्हणजे त्या आळ्यांना. आणि त्या आळ्या खूप खात असतात. त्यांना जास्तीत जास्त जागचं हालायचं नसतं आणि खूप खाऊन झाल्यानंतर एक दिवस त्या कोश विणतात. कोश विणल्यानंतर त्यातनं मोठी मुंगी बाहेर पडते. अर्थातच मी पुढच्या डिटेल भागात सांगेन की किती टेम्परेचर मध्ये फरक झाल्यानंतर नर, मादी आणि कामकरी अशा मुंग्या तयार होतात. पण राणी मुंगी एकच असते. त्या राणी मुंगीच्या आदेशावर अख्खं वारुळ चाललेलं असतं आणि या वारुळामध्ये काय 1000, 1500, लाख सुद्धा मुंग्या असू शकतात. आणि या मुंग्यांचं सगळं जे काय आदेश असतात हे राणी मुंगीकडनं येतात आणि हे आदेश केमिकल स्वरूपात असतात. ते कसे दिले जातात, काय दिले जातात एक वेगळा विषय. पण अतिशय इंटरेस्टिंग असा असलेला भाग म्हणजे यांचं मुख्यतः हे गड किल्ल्यामध्ये गड मुंग्यांचं वारुळ. याचं कारण असं की हा जो त्यांचं घर असतं एक गडासारखं वाटतं. लांबनं असं वाटतं की एखाद्या गडाची तटबंदी असावी अशा प्रकारचं ते वारुळ असतं. आणि म्हणून हा मुंग्यांचा प्रकार अतिशय इंटरेस्टिंग आहे. अर्थातच आपण अनेक मुंग्यांचे प्रकार पाहणार आहोत. विणकर मुंग्या पाहणार आहोत, चावऱ्या मुंग्या पाहणार आहोत, फायर अँड्स पाहणार आहोत. मुंग्यांचे प्रकार खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचं कारण हा कीटक जो आहे हा सामाजिक कीटक आहे. याच्यामध्ये त्यांच्या काही रचना आहेत. त्याच्यामध्ये कामं कोणी करायची, प्रजनन कोणी करायचं. राणी मुंगी एकच असते जी प्रजनन करते. त्याला जे त्याचे हे करतात सहयोग ते नर हे अतिशय थोडे असतात. त्यांचं फक्त तेवढंच काम असतं, बाकी त्याचं काम नसतं. त्यानंतर सहसा ज्या कामकरी मुंग्या असतात त्या नपुसंग असतात. त्यांना बाकी काय काम नसतं. त्यांनी फक्त हे मेंटेन करणं, ते वारुळ मेंटेन करणं, त्याचं टेम्परेचर मेंटेन करणं, तिथल्या आळ्यांना खायला घालणं, त्याची अंडी निराळी ठिकाणी लावून ठेवणं, त्याच्या निराळीचे कप्पे झाले असेल ते कप्पे नीट करणं आणि त्या वारुळाची सुरक्षा व्यवस्था करणं. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे संरक्षक मुंग्या असतात. या संरक्षक मुंग्यांना त्यांच्या तोंडाला पुढे असे आणि जर तुम्ही त्या वारुळापाशी गेलात आणि तुमची चाहूल लागली तर पहिल्यांदा बाहेर येणाऱ्या ज्या मुंग्या असतात त्या संरक्षक मुंग्या असतात. आणि आत असं कोणी आलं तर आल्यावर त्याच्यावर अटॅक करणं, म्हणजे एखादा साप येऊ शकतो, एखादा सरडा येऊ शकतो किंवा दुसरा कुठलाही छोटा प्राणी त्या बिळात शिरण्याचा प्रयत्न करतो. असं जर झालं तर त्याच्यावर अटॅक करणं हे संरक्षक मुंग्यांचं काम असतं. आणि त्यामुळे त्या बिळाच्या तोंडाचे तुम्हाला दिसतात. ही जी बिळं आहेत अत्यंत इंटरेस्टिंग आहेत. तुम्ही जर जंगलामध्ये गेलात किंवा गडांच्या आसपास गेलात, विल्डरनेस ज्या भागामध्ये अशा भागामध्ये गेलात, त्यातल्या तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, लोणावळा किंवा भीमाशंकर, कोयना अशा भागात तुम्ही गेलात तर तुम्हाला जंगलाच्या आसपास असे मुंग्यांची वारुळ तुम्हाला दिसतात, ज्यांना गड मुंग्या असं म्हणतात. अर्थात निरळ्या भागामध्ये आपण मुंग्यांविषयीची अजून इंटरेस्टिंग माहिती घेणारच आहोत. पण गड मुंग्या हा आपल्याला नेहमी दिसणारा, जे ट्रेकिंगला किंवा जंगलात जातं त्यांना नेहमी दिसणारा एक भाग आहे, त्याच्याविषयीची माहिती. आपल्याला जर माहिती आवडली तर माहितीला लाईक करा, शेअर करा आणि निसर्गायन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.